मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। विशालगड आणि गाजापूर येथे झालेल्या हिंसाचार विरोधात जमाते इस्लामी हिंद पुसदतर्फे निवेदन। विविध बहुजन संघटनेसोबत उपविभागीय अधिकारी पुसद यांना दिले निवेदन। जमाते इस्लामी हिंद शाखा पुसदतर्फे दिनांक 19 जुलै रोजी दुपारी 3 वाजता विशालगड आणि गाजापूर येथे झालेल्या हिंसाचार विरोधात उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले। 14 जुलै रोजी कोल्हापूर येथील विशालगड आणि जवळच असलेल्या गाजापूर या गावात नियोजनबद्ध पद्धतीने अतिक्रमणाच्या नावाखाली जमावाने मुस्लिम समुदायाच्या घरात घुसून महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना मारहाण करून त्यांच्या मालमत्तेची तोडफोड केली। तसेच महिलांना आणि तेथील लोकांना शिवीगाळ करून धमकवण्यात आले। ही घटना अत्यंत निंदनीय असून पुरोगामी असलेल्या महाराष्ट्र राज्याला गालबोट ठेवणारी आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर विचारांच्या सर्वच पुरोगामी संघटना या घटनेचा निषेध करीत आहेत। जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे राज्यभरात असे जाहीर निवेदन देऊन निषेध करणे सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर पुसद येथे विविध बहुजन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत जमाते इस्लामी हिंदतर्फे निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की या दोन्ही ठिकाणी झालेल्या धार्मिक स्थळाचे नुकसान करणाऱ्यांवर, गाजापूर येथील रहिवाशांच्या आर्थिक नुकसान करणाऱ्यांना, समाजकंटकांना तात्काळ अटक करावी आणि शासनाने नुकसान भरपाई करून पीडित परिवाराला न्याय द्यावा। ज्या समाजकंटकांनी जाळपोळ करून नुकसान केले त्यांच्यावर UAPIच्या अंतर्गत कायदेशीर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश किल्लारे, रिपाई आठवले गटाचे लक्ष्मण कांबळे, दिनेश खांडेकर, बहुजन कार्यकर्ते राजेश ढोले, बाबाराव उबाळे तसेच मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन शाखा पुसदचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जमाते इस्लामी हिंदचे जिल्हा संघटक शेख नईम सर, पुसद शहराध्यक्ष मिर्झा नवेद बेग, शेख इब्राहिम, तारिक अहमद सर, सय्यद सलमान सर, गफ्फार अतेश सर, ॲडव्होकेट यासिर खान, तजमुल हक, सलीमभाई, मोहम्मद मुदस्सिर, मिर्झा असलम उपस्थित होते। तसेच सदर घटनेबाबत आलेल्या पत्रकारांना विस्तृत माहिती शेख नईम सर आणि सय्यद सलमान सरांनी दिली। ज्या फुले शाहू आंबेडकर चळवळीचे जे वंशज आहेत त्यांनी याची जी भूमिका घेतलेली आहे, म्हणजे त्याच्यावर समोर नेतृत्व केलं त्यांनी, आणि जे लोक तिथं गुंडे होते त्यांनी फक्त अतिक्रमणाच्या नावाखाली एक वेगळा कारभार हे केलेला आहे। तर त्याच्यातले शाहू जे आहे वंशज यांना सुद्धा समज द्यावी की त्यांना आपली महाराष्ट्र जे आहे तर आदराने पाहतो आणि पुरोगामी म्हणून पाहतो। अशी जे जातीवादी जे दंगली असतात ते घडतात त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि महाराष्ट्राचा सद्भावना आणि राष्ट्रीयता जो आपला एक ऐक्य आहे त्याला गळायला जावं याची त्यांनी दखल घेतली। आमचं असं म्हणणं आहे साहेब की छत्रपती शिवाजी महाराजांनी आठापगड जाती घेऊन त्यांनी काम केलं, त्यांच्यासोबत सैन्य, मुस्लिम सैन्य होती। हे सर्व जर प्रशासनाचा जर प्रश्न असेल तर प्रशासनानं त्याला सॉल्व्ह करायला पाहिजे। आपल्या हातात त्यांनी प्रशासनाला घेतलं आणि कानून आपल्या हातात हे अशा लोकांवर अर्जंट आणि तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे। मुस्लिम समुदायाच्या 2 धार्मिक स्थळावर आणि तिथल्या संपत्तीवर मुस्लिम समाजाच्या काही समाजकंटकांनी तिथं हल्ला करून मुस्लिम वस्तीला तिथं त्यांनी नासधूस केली आणि मुस्लिम संपत्तीचं तिथं फार नुकसान झालं। तसेच त्यांच्या गाड्या, त्यांचे वाहनं, 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि खूप लोकांचे घरं यांची नासधूस केली। तर अशा समाजकंटकांवर शासनामार्फत आमची अशी म्हणजे इथं माननीय SDO साहेब यांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना आम्ही विनंती केली आहे। या निवेदनामार्फत जमात इस्लामी तर्फे समस्त महाराष्ट्रामध्ये जमात इस्लामी हा जागोजागी असे आम्ही विनंती करत आहोत आणि या माध्यमातून आमचं असं मागणी आहे की अशा समाजकंटकावर शासनानं ताबडतोब कारवाई करावी आणि ज्या लोकांचं मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे प्रशासनानं त्यांना त्वरित त्यांची जे नुकसान भरपाई आहे ते त्वरित द्यावी अशी आमची विनंती आहे। यासाठीच आम्ही इथं जमात इस्लामी तसेच आमचे विविध संघटनांचे आमचे जे मित्र आहे इथं आमच्यासोबत आलेले आहेत, रिपाई आठवले गटाचे आहेत आणि विविध पत्रकार आहेत।
तसेच आमचे MIMचे मित्र इथं आलेले आहेत, त्या संपूर्ण यांच्या मार्फत आम्ही इथं आज निवेदन दिलेलं आहे। शासनाला आम्ही पुन्हा विनंती करतो की अशा लोकांवर त्वरित कारवाई करावी आणि ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, मानहानी त्यांच्यावर, जे लोक ज्यांनी नुकसान केलं त्यांच्यावर कायद्यानुसार त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर कार्यवाही करावी आणि ज्या लोकांचं संपत्तीचं नुकसान झालेलं आहे त्यांना ते संपत्तीचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई लवकर द्यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे। च्या नावाखाली ज्या दरोडेखोरांनी तिथं निरपराध लोकांवर अत्याचार केले, तर सर्वांना ही विनंती आहे की त्यांनी सर्वात प्रथम महाराष्ट्राचा इतिहास वाचावा। ती विशाळगड जे आहे तिथं जी मस्जिद आहे ती इसवी सन 1100 म्हणजे यापूर्वी 1100 पूर्वी ती बांधण्यात आली होती आणि विशेष म्हणून हे की छत्रपती शिवाजी महाराज यांचं 400 वर्ष जेव्हा राज्य होतं त्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा त्या मस्जिदीला हात नाही लावला, उलट त्यांना जे आहे तिथं दिवाबत्तीची सोय करण्यात आली। दुसरी गोष्ट, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखण्यात येते। शाहू फुले आंबेडकर ही आपली चळवळ आहे आणि या चळवळातले जे वंशज आहे छत्रपती शाहू संभाजी आणि त्यांचे जे वंशज आहे त्यांनी याचं नेतृत्व केलं, ही खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे। ज्यांना आम्ही आदराने बघतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहे, शाहू यांचे वंशज आहे आणि त्यांनी यांचं नेतृत्व केलं आणि त्यांनी नेतृत्व करून जे गुंडे मग त्यांच्या नावाखाली त्यांनी जे आहे तिथं अतिक्रमण केलं, तिथं जे नासधूस केली, ही खूप मोठी निषेधाची बाब आहे। सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आपला जो सद्भावना आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, आम्ही हिंदू मुस्लिम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे मावळे होते, मुस्लिम मावळे, ते त्यांचे अंगरक्षक होते, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी बलिदान दिलेलं आहे आणि याचंच म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या मस्जिदीला आणि तिथल्या दर्गेला कधीच कोणत्याच प्रकारची नासधूस केली नाही किंवा त्यांच्यावर अतिक्रमण नाही केले। परंतु महाराष्ट्रातील काही असे समाजकंटक आहे, त्यांना महाराष्ट्रातील जे सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता, हिंदू मुस्लिम हे ते आवडत नाही, म्हणून काही लोकांनी जे आहे ते याच्यावर हे एक नवीन मोर्चा करून अशी कारवाई केली। ते याचा आम्ही जाहीर निषेध करतो। संपूर्ण हिंदू मुस्लिम समाज काल मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।